नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. जेव्हा आपण उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी बनवतो, तेव्हा ती कधी दाणेदार सुटसुटीत होते, तर कधी एकदम चिकट बनते. आज मी तुम्हाला खिचडी बनवण्यासाठी सर्व छोट्या-मोठ्या टिप्स सांगणार आहे, ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमची खिचडी कधीही चिकट बनणार नाही, नेहमीच दाणेदार, सुटसुटीत आणि चवीलाही उत्तम बनेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आता उद्या उपवास आहे, मग आदल्या दिवशी रात्री मी साबुदाण्याचे तांदूळ भिजत घालत आहे. इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. आता ते पातेल्यामध्ये घालून पसरवलेले आहेत. आता आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत. आता पाणी किती घालायचं, तर साबुदाणे बुडतील आणि किंचित पाणी वर दिसेल एवढंच घालायचं. तुम्हाला इथे दिसत असेल की एकदम किंचित पाणी वर आलेलं आहे. आता आपण झाकण घालूयात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूयात. पहा, दुसऱ्या दिवशी आपण झाकण उघडून साबुदाणे पाहतोय. साबुदाणे छान फुललेले आहेत. साबुदाण्यांमध्ये पाण्याचा जराही अंश दिसत नाहीये. पहा, मी एक साबुदाणा तुम्हाला दाखवतो. आतमधून पूर्णपणे भिजलेला आहे आणि छान फुललेले आहेत. आता आपण खिचडी बनवायला घेऊयात. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर थोडंसं तेल आपण यामध्ये घालूयात. साबुदाणे एकदा तेलामध्ये घातल्यानंतर सर्व साबुदाण्यांना व्यवस्थित तेल लागेल अशा प्रकारे अंदाजे तेल आपल्याला घालायचं आहे. जर तेल कमी घातलं तर साबुदाणे कढईला चिटकून करपायला लागतील. जर तेल जास्ती घातलं तर आपली खिचडी खूप तेलकट होईल. त्यामुळे तेलाचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे. आता तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालूयात. आता हे बारीक चिरलेल्या मिरच्या 1 मिनिट परतून घेऊयात. मिरची परतून घेतल्यानंतर आता आपण चवीपुरतं मीठ घालूयात. बरेच लोक साबुदाणा घातल्यानंतर मीठ घालतात, पण आपण जर तेलामध्ये मीठ घातलं तर ते साबुदाण्यांना व्यवस्थित लागतं. आता मिरची आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता साबुदाणे घालूयात आणि वेळ न घालवता पटकन हे साबुदाणे तेलामध्ये मिक्स करून घेऊयात. 2-3 मिनिट सतत हलवून हे साबुदाणे तेलामध्ये मिक्स करायचे आहेत, म्हणजे सर्व साबुदाण्यांना तेल समप्रमाणात लागेल. तसेच मीठ आणि मिरचीची चवही समप्रमाणात साबुदाण्यांना लागेल. इथे मी एक बटाटा शिजवून घेऊन हाताने बारीक चुरून घेतलेला आहे. तो आता खिचडीमध्ये घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करूयात. 2-3 मिनिट बटाटा छान मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण शेवटी शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. इथे मी 5 ते 6 चमचे कूट घेतलेला आहे. जेवढा जास्त कूट आपण खिचडीमध्ये घालू तेवढी छान चव खिचडीला येणार आहे. त्यामुळे कूट घालण्यामध्ये कंजूसी नको. तसेच जास्ती कूट घालण्याचा दुसरा फायदा असा की साबुदाण्यांना जो ओलावा राहून गेलेला असतो तोही या कूटामुळे शोषून घेतला जातो. तसेच तेल जर जास्ती झालं असेल तर ते कमी होण्यामध्ये हे कूट मदत करतं. आता कमीत कमी 4 ते 5 मिनिट ही खिचडी छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपली खिचडी तयार आहे. तुम्ही इथे पाहू शकता किती मोकळी मोकळी आणि सुटसुटीत खिचडी दिसत आहे आणि जराही तेलकट वाटत नाही. मी सांगितलेल्या सर्व स्टेप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमची सुद्धा खिचडी अशीच शानदार बनेल. तुम्हाला ही खिचडीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.